मागचे 2-3 महिने झाले याच त्या मळीच्या पाण्याविरुद्ध आपण आंदोलन करतोय. अगदी आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्र्यांना देखील पत्र पाठवले, प्रशासनाच्या पुढे हात जोडले, तरी पण आपल्या प्रश्नावर काहीच उत्तर झाले नाही, काही निर्णय सुद्धा झाला नाही. सगळ्यांनी आपल्याला डावललं. पण फक्त रविराजदादा साबळे पाटील हा एकमेव असा शेतकऱ्याचा मुलगा आहे ज्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूच्या गोष्टी जगापुढे मांडल्या आणि आपल्या प्रश्नावर काहीतरी तोडगा काढण्याचा निर्णय घेतलाय. आज शेतकऱ्यांची बाजू मांडणारा फक्त एकमेव व्यक्ती महाराष्ट्रामध्ये उरलाय, तो म्हणजे रविराजदादा साबळे पाटील. आज मित्रांनो परिस्थिती अशी आहे, मागचे 3-4 महिन्यापासून या गोष्टीवर मी बोलतोय. अगदी आमच्या तालुक्यातला आमदार सुद्धा आम्हाला वळून बघत नाही. पण आज शेतकऱ्याच्या बाजूने लढायला फक्त शेतकऱ्याचा मुलगाच पुढे आलाय. मित्रांनो ही परिस्थिती बघू शकता तुम्ही, अजून पण काहीच निर्णय झाला नाही. तुम्ही इथं बघू शकता पाणी आतापर्यंत चालू आहे. तुम्ही एकदा पाण्यावर फोकस करा. पाणी इथून चालू आहे, एकदम म्हणजे उघडा कारभार चालू आहे. याच्यावर कुणीच काही निर्णय घेत नाही आणि आमच्या तालुक्यातला आमदार सुद्धा आम्हाला वळून बघत नाही. म्हणजे ज्या व्यक्तीला आम्ही निवडून दिलं तो व्यक्ती सुद्धा आमच्या बाजूने काही बोलत नाही. पण आज शेतकऱ्याची बाजू मांडणारा फक्त एकमेव व्यक्ती रविराजदादा साबळे पाटील यांनी आपल्याला सपोर्ट केलाय. आपल्या मुद्द्यावर त्यांनी काहीतरी 2 वक्तव्य त्यांचे मांडले आणि कारखान्याच्या संचालकांना, कारखान्याच्या एमडीला कॉल करून त्यांनी चेतावणी दिली, त्वरित या गोष्टी बंद करा, नाहीतर तीव्र आंदोलनाचे इशारे त्यांनी दिले. आणि याच्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्यासाठी काहीच नाही की शेतकऱ्याच्या मुलासाठी शेतकऱ्याचा मुलगा कुठतरी लढतोय. आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडनं 1 रुपयाचा फायदा नसताना त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या. त्यामुळे त्यांच्यासाठी मित्रांनो खरंच मनापासून एक आदर. आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या मुलांना माझी एकच विनंती आहे की अशा लोकांना सपोर्ट करा जे निस्वार्थपणे शेतकऱ्यांसाठी काम करताय. लोक पाकिट घेऊन आज काम करताय, पण रविराजदादा 1 रुपयाचा फायदा नसताना आपल्यासाठी लढताय. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. धन्यवाद. जय जवान, जय किसान.